लागू तुझे चरणी देवा माझे मन लागू तुझे चरणी संसार व्यसनी पडून दे संसार व्यसनी पडून दे देवा माझे मन लागू तुझे चरणी देवा माझे मन लागू तुझे चरणी संसार व्यसनी पडून दे संसार व्यसनी पडून दे नामस्मरण घडू संत समागमा नामस्मरण घडू संत समागमा बाहुगाची भ्रमण को देवा बाहुगाची भ्रमण को देवा आई तीर्थयात्रा मुखी राम नाम आई तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धीने हाची माझा नेम सिद्धीने नामस्मरण घडू संत समागम नामस्मरण घडू संत समागम भ्रमण को देवा बाहुगाची भ्रमण को देवा आणि कमागणी काही नाही देवा आणि कमागणी काही नाही देवा नामस्मरण घडू संत समागम नामस्मरण घडू संत समागम बाहुगाची भ्रमण को देवा बाहुगाची भ्रमण को देवा लागो तुझे देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी माझे मन लागो तुझे चरणी नामस्मरण घडू संत समागम नामस्मरण घडू घडू संत समागम
त्यांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होई सखळ विद्यांची अधिकरण त्याची वंदुश्री चरणश्री सद्गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी कळकुसरी काहीच ने बोलत वचनी आधी भाविका एका जनार्दनी तुमचा दास याची आस पूर्वावी राधा मेरी तू पिता मेरा घनश्याम ओ राधा मेरी तू पिता मेरा घनश्याम उन दोनों के चरणों में मेरा वारंवार प्रणाम उन दोनों के चरणों में मेरा वारंवार प्रणाम मस्तक है पायावरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी तुम आई वडिलांचे सेवे करता निवडून घेतलेला अभंग जे संतही आहेत जे श्रीमंतही आहेत असे पैठण निवासी संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंग तुम्हा 2 चरणांच्या मायबापांच्या सेवे करता निवडला विठ्ठल विठ्ठल तर बघा प्रथम तर वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यात परिहार द्यायचा तो असा आज घरकुल सेक्टर 15 खारघर नवी मुंबई आज येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण सोहळा नियोजक विठ्ठल रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्ट खारघर आणि प्रथम दिवशीची सेवा हरिभक्त पारायण
निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांची झाली. आणि तसंच दुसऱ्या दिवशीचं पुष्प माझ्यासारखे लिकीच्या वाटेला आलं आणि तुमच्यासारख्या भाग्यवंतांचं या दर्शन ताईला घडलं. विठ्ठल विठ्ठल माईबाप, मला ही सेवा ज्यांनी दिली ते सौजन्य श्री राजेश महाराज भालेकर व तसेच आमच्या गोदावरी त्यांनी मला फोन केला. म्हणले ताई या दिवशी तुमची कीर्तनाची सेवा आहे. म्हणलं काही हरकत नाही, कारण का हेची अम्मा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. जो आपल्यापर्यंत निरोप पोहोचलाय तो आपल्याला दुसऱ्यांना सांगण्याकरिता त्यांनी सेवा दिली. म्हणून मी त्यांची मनापासून आभारी आहे. विठ्ठल विठ्ठल आणि तसेच आज आपले या कीर्तनाला सातकरी मंडळ, आपले मृदुंगमणी हरिभक्त पारायण सौरभ महाराज मांडगे असतील आळंदी, तसेच गायनाचार्य हरिभक्त पारायण शंकर महाराज इंगोले व हरिभक्त पारायण मित्रनाथ महाराज पाठरे असतील व आपले हार्मोनियम वाले काका असतील, हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज लिगाडे, तसेच आमचे चोपदार आमचे काका असतील. तुम्ही सर्व आहात म्हणून मी आहे. जर तुम्ही नसते तर मी कोणाला कीर्तन सांगितलं असतं? सगळ्यात मोठे धन्यवाद द्यावे ते तुम्हाला. तुम्ही आहात म्हणून मी आहे. तुम्ही जर नसते तर मी कोणाला सांगितलं असतं का? म्हणून तुम्हा सर्व आई वडिलांच्या चरणी मी नतमस्तक होते आणि माझ्या सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार विसमी पडोनी दी. नाम स्मरण घड संत समागम. वाहुगाची भ्रम नको देवा. माईबाप, आयोजन नियोजन हे आपल्यासाठी आहे. आपल्यासाठीच आहे ना? आयोजन नियोजन कोणासाठी आहे? का कुत्र्यांसाठी मांजरांसाठी आहे का? त्यांना कळेल का ही गोष्ट? त्यांना कळणार. कारण का देख मनुष्य जात सकळ. अरे तो स्वभावताच भजनशील आहे. स्वभावताच भजनशील आणि झाली ऐशी केवळ माझ्या ठाई. मग तसा हा मनुष्य देह आपल्याला भेटला, पण त्याचा उपयोग आपण कधी करायचा? आयोजन नियोजन हे आपल्यासाठी आहे. बरोबर आहे ना? म्हणून माझे माऊली भाऊ इष्ट त्या नंबर 90 अध्यायाची पहिल्याच क्रमांकाची ओवी सांगतात. काय सांगतात? तरी अवधान एकले दिजे. अरे मग सर्व सुखाची पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. तुम्ही काय करा? अंतरंगाचे कान उघडे करा आणि बाह्य रंगाचे कान बंद करा. विठ्ठल विठ्ठल त्यांनी काय होईल? देवा माझे मन लाभो तुझे चरणी. संसार व्यसनी पडोनी दी. इथं नाथ बाबा आपल्याला सांगतायत की बाबा रे, देवा माझं मन तुझ्या चरणामध्ये लागू दे. कारण का? देवा माझे मन लाभो तुझे चरणी आणि या संसाराच्या व्यसनामध्ये मला मुक्त करून टाक. मला संसार नकोय. पण त्यांनी संसार केला. प्रत्येक साधू संतांनी इथं संसार केला. मनुष्य जन्मामध्ये ते आले, त्यांनी संसार केला. बायका पोरं त्यांचे पोचले. मग आपल्याला पोचता येत नाही का? आपण तर पोचतो, कसे पण पोचतो. बरोबर ना? आपण आज बघायला गेलो तर 2 माणसं रस्त्यावरती चालतात सकाळी. कोण? एक पोट कमी करण्यासाठी चालतात आणि एक पोट कसं भरेल याच्यासाठी चालतात. विठ्ठल विठ्ठल शांतीचे दूत असणारे, त्यांना शांतीमध्येच दूत आहे असे असणारे एकनाथ महाराज, ते आपल्याला सांगताय की बाबा रे, त्यांच्या जीवनामध्ये शांतपणा होता. आपल्यामध्ये आहे का? अरे बापरे, मी कुणाला प्रश्न विचारते? आपल्यामध्ये शांतपणा असतो काही माणसांच्या मध्ये, पण माझ्यामध्ये नाही. मी सांगते खरं, आपल्यास खरंच आपल्यामध्ये तो शांतपणा नाही, पण एकनाथ महाराजांमध्ये होता. आला शीतल शांतीचा वारा,
दुखला यवना गावरी दुखला त्यांच्या अंगावरती किती वेळा थुकले हो? किती वेळा? 108. 108 वेळा. 108 वेळा ते थुकले. आपल्यावरती एकदा थुकू द्या बरं, कसं होईल? अरे तुला काही दिसत नाही का? का डोळे गेले तुझे? आपण असं म्हणू, पण ते शांतीचे दूत होते, त्यांच्यामध्ये ती शांतता होती. ते म्हणाले, बरं बाबा, माझ्या अंगावरती तू 108 वेळा थुकलास. एक वेळा तुकले परत स्नान करायला गेले, दुसऱ्या वेळेस तुकले परत स्नान करायला गेले, असे 108 वेळा तो मनुष्य त्यांच्या अंगावरती तुकला आणि ते 108 वेळा स्नान करायला गेले. ते म्हणाले, बरं धन्यवाद, मला त्या माता माऊलीचे दर्शन घडलं. असे असणारे एकनाथ महाराज. ते एकनाथ महाराज आपल्या अभंगातून सांगतायत, देवा माझे मन, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडणे दी. या संसारामध्ये मला पडू देऊ नको. पण संसार हा प्रत्येकाला करावा लागतो. संसार हा प्रत्येकाला करावा लागतो, परंतु साधू संतांचं स्टेटमेंट आहे, संसार हा होत राहतो आणि परमार्थ हा करावा लागतो. विठ्ठल विठ्ठल माई बाप, मग प्रथम प्रश्न असा पडतो, देव कुठे आहे? देव कुठे आहे? देव, आपण देव 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 केलं आजपर्यंत. आळंदीला गेलो, काशीला गेलो, मथुरेला गेलो, देहूला गेलो, जिथं नाही तिथं गेलो, पण देव भेटला का? परंतु माझे तुकाराम महाराज सांगतात काय, देव पहावया गेलो, तेथे देवाची होऊन ठेलो. मग ते देव नव्हते का आधी? देव होते, परंतु कृपा कुणाची झाली? सत्यगुरु राये तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये. चैतन्य महाराज त्यांच्या जीवनामध्ये लाभले. चैतन्य महाराजांनी तो बोध त्यांच्यापर्यंत पोहोचवला. तसाच माझ्या माऊली मा वैष्णव ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये निवृत्तीनाथ लाभले. मग ते म्हणतात, ज्ञानदेव मने चाडे, अरे सद्गुरूंनी केले कोडे. माता हात टेविला पुढे बीजाची वाहिले. आपल्याला वाहिलं का? बीज वाहिलं का? व आपल्याला देवच कळाला नाही. आपण देव शोधतो, पण भेटतो का? अरे देव ही दिसण्याची गोष्ट आहे का? देव हा दिसतो का? कारण का माझ्या संतांचं स्टेटमेंट आहे. अहो, मी माझ्या जर बगळातलं सांगितलं, तुम्ही ऐकाल का? नाही ऐकणार. ऐकाल का? ऐकणार नाही. मी माझ्या जर मनाचं इथं उभं राहून सांगितलं, माझ्या संतांच्या या गादीवरून जर मी माझ्या मनाचं सांगितलं, तर तुम्ही ऐकणार
ऐकणार नाही. त्याला साधू संतांची इथं स्टेटमेंट आहे, इथं प्रमाण आहे. अहो रंग नाही रूप नाही, रंग नाही रूप नाही, रंग नाही रूप नाही, रहे बरन काया निराकार निरगुणा, निराकार निरगुणा, निरगुणाया निरगुणाया मेरे गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा, तेरा तेरा. अहो माझे संत सांगतात काय, रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, निरगुण निराकार तूच रघुराया, निरगुण निराकार तूच रघुराया, मैं गुलाम तेरा. अहो त्याला ना रंग आहे ना रूप आहे. रंगच जर नसेल तर नावाचा प्रश्न येत नाही. देवा नाही रूप, देवा नाही गाव, देवा नाही ठाव कोटे काही, परंतु शेवटच्या चरणामध्ये माझी माऊली मावष्ट नंबर आहे काय सांगतात. ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे बजा आत्मदेवा. अरे अखंडित सेवा करा त्याची, आणि त्याच आत्मारामाची आपल्याला सेवा करायची आहे, आणि तोच भगवंत आहे. विठ्ठल विठ्ठल भगवंत हा सगळीकडे आहे. कारण का माझे माऊली माऊ इष्टज्ञ नंबर आहे म्हणतात. भरला गण दाट हरी दिसे, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. कधी दिसेल आपल्याला भरला गण दाट हरी दिसे. माझ्या माऊली मावष्ण ज्ञानोबरायांना दिसला. कारण का त्यांच्यावरती निवृत्ती महाराजांची कृपा झाली म्हणून दिसला. माझे एकनाथ महाराज सांगतात, काय सांगतात, त्यांच्या हरिपाठामधलं पहिलंच अभंग आहे. काय म्हणतो, हरीची दासा हरी दाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. ते काय म्हणतात, त्यांना दाही दिशांना हरीचं दर्शन झालं. आपल्याला चारच दिशा माहिती आहेत, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. एवढ्या चारच दिशा आपल्याला माहिती आहेत. परंतु माझ्या साधू संतांना दाही दिशांना दर्शन झालं. कसं झालं, कसं झालं मग? अहो त्यांच्या जीवनामध्ये साधू संतांची वेळ झाली. मग मला इथे सांगायचं तात्पर्य म्हणजे तर काय, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, धरावे ते पाय आधी 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 आधी. पण आपण काय करतो, धरावे ते पाय कधी मधी. असंच आहे ना आपलं, नाही आपलं असंच आहे म्हणून मला असंच सांगावं लागतं. विठ्ठल विठ्ठल देव जर का समजून घ्यायचं असेल तर एकमेव मार्ग म्हणजे सद्गुरु. विठ्ठल विठ्ठल हरिप्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय,
तेने साधती साधन तुटती तुटती भावाचे बंधन. म्हणून साधू संत म्हणतात मी बाबा गवाही दिली नाही, वेदांनी गवाही दिली. ऐसे वेदा देती ग्वाही ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. ऐसे वेदा देती ग्वाही ग्वाही, संतावी न प्राप्ती नाही. मग एका जनार्दनी संत आणि पूर्ण करीती मनोरथ. म्हणून तुम्ही ज्या इच्छा काही मागाल त्या इच्छा त्या पूर्ण होतात. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय येऊन त्याला सांगा जोगी. बरोबर आहे ना. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानदेव मने तरलो तरलो आणि साच उत्तरलो गुरुकृपे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 माईबाप माझे निरोप बराय म्हणतात. काय म्हणतात? बरवे झाले आत्मा राम हृदय आले, सद्गुरुने कृपा केली, निज वस्तू पैदाविली. काय दाविली? निज वस्तू दावली. म्हणून आजी आनंद आनंद पाहे तिकडे मी गोविंद, निळाम नेमी निष्काम परिपूर्ण आत्माराम. मला यातून सांगण्याचा उद्देश काय? देव दिसेल याची गोष्ट आहे का? देव हा दिसणारा नाहीये. बरं मला मी जे प्रश्न विचारेल त्याची मला उत्तर द्या. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. मी जे प्रश्न विचारेल मला त्याचं उत्तर द्या. वारा दिसतो का? आवाज येत नाही मला. वारा दिसत मग तो नाही का? टिळातलं तेल दिसतं का? लाकडातला अग्नी दिसतो का? अहो दुधातलं तूप दिसतं का? मग ते नाही का? तिळातलं तेल जर बघायचं असेल तर वाटून पहा, तिळातलं तेल आहे. गिरशन करून पहा, लाकडातलं अग्नी आहे. अहो मंथन करून पहा, दुधातलं तूप आहे. मंथनी नवनीता तैसे ज्ञानदा, मंथनी नवनीता तैसे ज्ञानदा. आमच्या बाबांनी प्रमाण उचललं. त्यांच्याकडे मंथन करावं लागतं. तुमच्याकडे कसं आहे? तेच आहे ना. घुसळण करावं लागतं. दूध टाकून विरजाने लावून त्याला रवीने डावळावं लागतं. तेव्हा कुठे जाऊन आपल्याला तूप मिळतं. तूप खाता ना? तूप खातो, सगळेच खातो. तुझ्याच्या त्याचा पॉइंट राहिला, ज्याला नाही आवडत त्याचं काय. बरोबर ना. जसं दुधातून तूप काढण्याकरिता प्रक्रिया आहे. बरोबर ना. ऊसातली गोडी कशी कधी कळते? चाकल्यावरच ऊसाची गोडी कळते ना. मिरची तिखट आहे का गोड आहे? कशी तुमच्याकडं? तिखटच आहे ना. तुम्ही चाकून पाहिली म्हणून तिखट लागली. मग प्रत्येक गोष्ट ज्याची अनुभवायची आहे. साधू संतांची जर का संगत केली तर देहामध्ये देव आहे हे 100% कळलं.
वाढल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल प्रत्येक गोष्टीसाठी अनुभव आहे. कांदा कापला तर डोळ्यात पाणी येतं, बरोबर आहे ना? हा आपल्या स्त्रियांचा अनुभव आहे. कांदा जर कापला तर डोळ्यात पाणी येतं, बरोबर ना? मिरची खाल्ली तिखट लागते, हा आपला अनुभव आहे. साखर खाल्ली गोड लागते, हा आपला अनुभव आहे. मग देवाचा अनुभव काय? आजपर्यंत आपण परमार्थ करत आलो, मग देवाचा अनुभव काय तुमच्याकडं? पण नुसतंच परमार्थ चाललंय म्हणून चाललंय, नुसतंच परमार्थ करायचं का? अहो काय अनुभव आला तुम्हाला? मिरची खाल्ली तिखट लागली, तुम्ही हा तुमचा अनुभव सांगितला. मदिरा पिली, दारू पिली तर रस्ता पुरतो का चालायला? रस्ता पुरत. माझे साधू संत सांगतात, काय सांगतात? किसी नशाए हरि नाम की, किसी नशाए हरि नाम की, जरा भी करके देखो. किसी नशाए हरि नाम की, जरा भी करके देखो. हरि नाम की माझ्या संतांना झाली, बरोबर ना? पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, कृत्य कृत्य झालो, इच्छा केली ते पावलं, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. त्यांना अवस्था निर्माण झाली, आपल्याला झाली का? आपल्याला देवच कळाला नाही. परत आपण तिथंच आलो, परत देव कळाला ना? देव कळाला नाही. देव जर का समजून घ्यायचा असेल तर साधू संतांना शरण जा. साधू संतांना जर का शरण गेलात तर मन ताब्यात येईल. मन ही गोष्ट अशी आहे महाराज, तिला पेट्रोलही लागत नाही, डिझेलही लागत
माहित नाही, ती कुठेही जाऊन कुठेही पळून येते. बहुत चंचल जपल बहुत चंचल जाता येताना लगे वेळ लागतो का? आता इथे तो कुठं जाईल? मुंबईला मध्ये जाईल, CST ला तिकडं लांब मरीन ड्राईव्हला जाईल ना. अहो कुठे पण जात मन आहे ते. मना सज्जना भक्ती पंथीची जावे, तरी श्री गुरु पाविजे स्वभावी. जनी निंद्यात सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. ऐक रे मना तुझ्या स्वहिताच्या पुन्हा. अरे मना, अरे ऐकून घे, तुझं स्वहित कशात आहे ते ऐकून घे. बघा, आपण मन जर देवाला अर्पण केलं, मन हा मोगरा अर्पणी ईश्वरा. पुढं काय हो? पुनरपी संसार येणे नाही. पण आपलं तसं आहे का? आपल्याला हा संसार सुटत नाही. सुटतो का? आपल्याला हा संसार सुटत नाही. सुटतो का? नाही सुटत. परंतु माझे एकनाथ महाराज सांगतात की बाबा रे देवा, माझं हे मन तुझ्या चरणावरती लागू दे आणि या संसार संभ्रमातून मला मुक्त कर. अभंगाचं प्रथम देवा माझे मन लागू तुझे चरणी. देवा माझे मन लागू तुझे चरणी. साधू संतांनी पण संसार केला, माझ्या गोपिकांनी पण संसार केला, माझ्या मीराबाईंनी माझ्या जनाबाईंनी पण संसार केला. बरोबर आहे ना? मग तसं आपल्याला संसार सोडायचा आहे का? संसार सोडायचा नाही. परंतु संसार हा कसा आहे? दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार सुख नाहीच, या संसारामध्ये सुख नाही. परंतु आपण या संसारामध्ये सुख पाहिलं. आपलं सुख म्हणजे कोणतं? धन दारा पुत्र जन. बरोबर, धन आहे, माझी लेकरं बाळ सुखात आहेत, झाला माझा संसार व्यवस्थित चाललाय. अरे संसार म्हणजे काय? जन्माला येणं व मरणं या नाव संसार सांग
सांगितला संतांनी, आणि आपण कोणता संसार घेऊन बसलो? हा लेकरा बाळांचा संसार झाला तुमचा संसार, लग्न झाला तुमचा संसार. अरे त्याला संसार म्हणत नाही, त्याला बंधन म्हणतात. ते बंधनातून आपल्याला मुक्त होण्याकरिता, या बंधनातून जर का मुक्त व्हायचं असेल तर साधू संतांना शरण जावं लागेल. नामस्मरण घडो, संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा, नामस्मरण देवा मला घडू दे, तुझं नाम मला माझ्या मुखामध्ये येऊ दे. बरं, प्रथम असा प्रश्न पडतो आपल्याला, नामात आणि नावात फरक कळत नाही. नामरूप नाही मेळ, अवघा वाचेचा गोंधळ, नामरूप जडले चित्त दास त्याचा मी अंकित. नावामध्ये आणि नामामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. डिफरन्शिएट करा कधीतरी त्याला, पण आपण एकत्र केलं. अरे राम हे ह्या देहाला ठेवलं गेलेलं नाव आहे, कृष्ण हे ह्या देहाला ठेवलं गेलेलं नाव आहे, गोविंद हे ह्या देहाला ठेवलं गेलेलं नाव आहे, परंतु नाम हे वेगळं आहे. नाम घेतलं का कधी आपण? घेतो ना, आम्ही घेतो. रामकृष्ण हरी म्हणतो, बरोबर आहे, तुमचं सगळं खरं आहे, मी खोटं म्हणतच नाही. तुमचं सगळं खरं आहे. तुम्ही रामकृष्ण हरी म्हणता, रामकृष्ण हरी म्हणता, पण त्यांनी उद्धार होणार नाहीये तुमचा. मी तुमच्यावर टीका करत नाही, मला तुमच्या बोलायचं पण नाही त्याच्यावरती, परंतु माझ्या साधू संतांनी मला सत्याचा मार्ग सांगितला, म्हणून तो आज मी निरोप देण्याकरिता मी इथं उभे आहे. म्हणून मी तुम्हाला कधीच खोटं सांगू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. रामकृष्ण हरी जपतो आपण, त्यांनी उद्धार होईल का? त्यांनी उद्धार होणार नाही, त्यांनी पुण्य होईल. काय होईल? पुण्य होईल. परंतु पुण्य संपल्यानंतर परत खाली यावं लागतं. पुण्य संपल्यानंतर खाली यावं लागतं. पुण्याची पावटी सरे, सवीची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोक. मग शुद्ध पुण्य कधी होईल? माझे तुकाराम महाराज म्हणतात, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. अरे चित्ताचं कधी समाधान होईल ती गोष्ट मला सांगा. मला असं काही सांगू नका, ज्यांनी माझ्या चित्ताचं समाधान होईल ती गोष्ट सांगा. महाराज ही नारदाची गादी आहे, मी तुम्हाला इथं कधी खोटं सांगू शकत नाही. बरोबर आहे ना? माझ्या साधू संतांनी मला जो निरोप सांगितला तो निरोप मला तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. नामामध्ये आणि नामामध्ये फरक आहे. नाम संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सार निवडणी काढिले, ते हे श्री हरीचे नाम. ते नाम आहे. नाम हे सर्व साधू संतांनी जपलं. साधू संतांनी जपून त्यांना अनुभव आला. अहो माझे तुकाराम महाराज सांगतात काय, तुका चाकोनिया सांगे माझा अनुभव आहे. त्या अनुभवाचे बोल आहे, मनमनी नाही. मनमनी असेल तर कधीच कुठंच फाटलं असतं, तिकडच फाटलं असतं ना. पण अनुभव आहे, प्रत्येक गोष्टीचा अनुभव यावा लागतो. आणि परमार्थाचा पण एक अनुभव हा माणसाला आलाच पाहिजे, त्यालाच म्हणतात परमार्थ. विठ्ठल विठ्ठल. नाम जप यज्ञ तो परम, बांधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्मा धर्म, नामच परब्रह्म वेदांत. त्या नामाला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. नलगती सायास, अरे नलगती सायास,
नलगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण. जसं शबरी मातेला भगवंत भेटण्यासाठी रामप्रभू भेटण्यासाठी त्यांनी 14 वर्ष त्यांनी वनवास केला, बरोबर ना? आपल्याला तसं आहे का? आपल्याला सप्त झाले की देव डोक्यावर पाहिजे असतो, सप्त झालं की आम्ही पुण्य केलं देव कुठे असं असतं ना? तुम्ही कालेले येणार आणि म्हणणार झालं माझं पुण्य भेटलं मला देव, असं आहे का? अहो तसं नाही. तुम्हाला जर का तुम्ही काम करत असाल कुठे, तुम्ही कंपनीमध्ये जर जॉब करत असाल तर तुम्हाला आधी 29 दिवस काम करावं लागतं आणि मग 30व्या दिवशी तुम्हाला पगार भेटतो, बरोबर आहे ना? मग तसं देवाच आहे. जसं तुम्ही परमार्थामध्ये तुमचे स्वतःचे नियम लागू करता ते चालणार, तसं तुम्हाला 29 दिवस इथं काम करावं लागेल, राबावं लागेल, कष्ट करावे लागतील. जसा तो नियम आहे तसा परमार्थाचा देखील नियम आहे. रीतीवाईज परमार्थ आहे. देहामध्ये देव आहे 100% सत्य आहे, पण त्याला जाणून घेण्याची प्रक्रिया आहे. ऊस गोड आहे म्हणून ऊसाच्या काड्या कोण चहात टाकून पितं का? तुमच्याकडे कसं पितं चहा? ऊसाच्या काड्या टाकून पितं का? ऊस गोड आहे म्हणून नाही ना, साखर टाकूनच पितं ना चहा, तवाच बनवता. उकळी टाकावी लागते का तुमच्या चहामध्ये? का उकळी येते आपोआप? उकळी टाकावी तर लागत नाही ना. आपण चहा बनवण्याकरिता काय काय टाकतो? पाणी टाकतो, चहा पत्ती टाकतो, साखर टाकतो, दूध टाकतो, पण उकळी टाकतो का? उकळी ही जशी त्याला येते तशी साधकाला ही देवाची उकळी आली पाहिजे. आणि उकळी म्हणजे अवस्था आहे. उकळी म्हणजे ती अवस्था आहे, ती अष्टसात्विक भाव आहे. त्याला टाकावी लागत नाही, ती आपोआप येते. याला म्हणतात भक्ती. विठ्ठल विठ्ठल आपण देवाची भक्ती करतो, पण देवाला काय आवडतं आणि आपण करतो काय? आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार कधी मधी. त्यांनी रात्रंदिवस केला हो, पण आपला होतो का? आपण दर 10 मिनिटं बसत नाही, बसतो का? अहो बसत नाही. ती साधना, ते नाम आपल्याला ते सद्गुरू देऊ शकतात. आपल्याला कुठून समजा जर आपल्याला डिग्री जर घ्यायची असेल, सीए बनायचं असेल, काही बनायचं असेल, तर आपल्याला गुरूंना शरण जावं लागतं, बरोबर ना? कोणत्या तरी गुरूंना शरण जावं लागतं, तेव्हा आपण डिग्री घेतो. तसं परमार्थामध्ये काही ना काहीतरी करण्यासाठी गुरु हा जीवनामध्ये पाहिजे. गुरु विना ज्ञान कळेना, अहो गुरु विना ज्ञान कळेना, आपला बाजारात मिळेना. Oh
म्हणून माझे नाथ बाबा सांगतात की बाबा रे देवा, मला तुझा संग घडू दे, मला त्या संतांचा संग घडू दे. म्हणून त्या आजच्या दिवशी मागणं मागतात. काय मागतात? माझे तुकाराम महाराज म्हणतात काय, याची दान दे गा देवा, तुझा विसर न भावा, गुण गाई नावडी, हेची माझी सर्व जोडी. त्यांनी माईबाप देवाला दान मागितलं. मागणे ते एक तुझ प्रति आहे, दिशील तरी पाहे पांडुरंगा, दिशील तरी पाहे पांडुरंगा. या संतांशी निरवी हेची मज देई, या संतांशी निरवी हेची मज देई. अनेक तुझ काही न माग देवा, अरे अनेक तुझ काही न माग देवा. तुका म्हणे आता उतार तू होई, अरे मज ठेवी पायी संतांची, मज ठेवी पायी संतांची. त्यांनी हे देवाला मागितलं गेलेलं दान आहे. बरोबर ना? आपण देवाला काय मागतो? सगळी लिस्टच असते आपलं तर काही खरंच नाही. आपण डायरेक्ट लिस्ट घेऊन जातो मंदिरामध्ये. बरोबर ना? अहो देवासाठी मागा, आपल्यासाठी मागू नका. कारण आपल्याला जे दिलंय ते देवाच्याच कृपेने आहे. आणि देवाला मागता काय? विठ्ठल विठ्ठल तेच नाथ बाबा सांगतात की बाबा रे, मला नामस्मरण घडू दे, संतांची संगत मला घडू दे. तेच अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये प्रतिपादन करतात. नामस्मरण घडो, नामस्मरण घडो, नामस्मरण घडो, नामस्मरण घडो, नामस्मरण घडो, नामस्मरण घडो, समागम, नामस्मरण घडो, नामस्मरण घडो, नामस्मरण घडो, बाबुगाची भ्रमा नको देवा, बाबुगाची भ्रमा नको देवा. नामस्मरण घडो, नामस्मरण घडो, संत समागम, नामस्मरण घडो, नामस्मरण घडो, नामस्मरण घडो, संत नामस्मरण घडो संत समागम. वाऊगाची भ्रम नको देवा, देवा मला भ्रम नको. आता मला तूच पाहिजेस, मला तूच पाहिजेस. अशी ज्या वेळेला त्या साधकाची स्थिती होते, ज्या वेळेला तो साधक म्हणतो देवा मला फक्त तूच हवायस, तो देवाला विनवणी करतो, देवा मला तुझी चरण सेवा दे, त्या साधू संतांची चरण सेवा मला दे. मला अनेक दुसरे काही न मागो देवा, अनेक दुसरं काहीच नाही, फक्त तुझी चरण सेवा माझ्या जीवनामध्ये मला लाभू दे. विठ्ठल विठ्ठल पायी तीर्थ यात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धिने. पायी तीर्थ यात्रा मुखी राम नाम. बरोबर ना? पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम. अहो देवदेव करणं करता आपण जातो, पण देव भेटत नाही. देव हा दिसण्याची वस्तू नाही, देव हा दिसत नसतो, देव हा अनुभवा लागतो. ज्याप्रमाणे माझ्या संतांची तेवढी भक्ती होती हो, म्हणून त्यांना दिसला. आपल्याला पण दिसू शकतो. मी म्हणते का दिसत नाही? देव हा दिसतो, परंतु त्याला जाणून घेण्याची प्रक्रिया आहे, त्याला जाणून घेण्याची रीत आहे, त्याला जाणून घेण्यासाठी फॉर्म्युला आहे, त्याला जाणून घेण्यासाठी पासवर्ड आहे. ज्याप्रमाणे आपल्याला जर कोणाला हॉटस्पॉट द्यायचा असेल, बरोबर ना, वायफाय जर कनेक्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी पासवर्ड हा टाकावाच लागतो. बरोबर ना? पासवर्ड हा पण टाकतो तेव्हाच तो वायफाय किंवा हॉटस्पॉट कनेक्ट होतो. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे तिथं पासवर्ड आहे
आहे विठ्ठल विठ्ठल माईबाप देव हा सगळ्यांना हवा असतो बरोबर ना. मी लग्न केलं नाही अथवा माझी पत्नी माहेरी गेली आणि माझा संसार व्यवस्थित चाललाय असं जो म्हणल तो पागल. असं होईल का? असं होईल का? मी लग्न केलं नाही अथवा माझी पत्नी माहेरी गेली आणि माझा संसार व्यवस्थित चाललाय असं म्हणल का? कारण का त्याला अनुभवच नाही, त्यांनी ते केलंच नाही. तो होईल का? अहो म्हणून करून पहा, प्रत्येक गोष्टी करून पहा. ज्या वेळेला आपण करून पाहतो तेव्हा तो आपल्याला अनुभव येतो. मग अनुभव जर नाही आला ना तर ही माळ घातलेली जी असते ना ती काढायची आणि तोंडावर फेकायची. महाराज तुमचा आम्हाला अनुभव येत नाही, तुमचा अनुभव आम्हाला येत, तुमच्या माळी आम्हाला नको, तुमचा अनुभव मला येत नाही. परंतु आपण प्रत्येक गोष्ट करून पाहतो तशी ही गोष्ट करून पहा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी होत राहतात परंतु त्याला होण्यासाठी संयम ठेवावा लागतो बरोबर ना. सुख हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतं, दुःख ही पदरामध्ये पडतं बरोबर ना. परंतु दुःख आलं की आपण काय म्हणतो, देवा आतापर्यंत मी तुझं सगळं काही केलं मग माझ्या वाटेला दुःख का दिलंस. परंतु संत तर म्हणतात तेव्हा माझ्या वाटेला दुःख दे तेव्हा मी तुझं जास्त भजन मला करता येईल. बघा आपण जर ऑब्झर्व केलं तर जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा त्या भगवंताचं चिंतन आपल्याकडून जास्त होतं आणि जेव्हा सुखात असतो तेव्हा तिची आठवण करतो का? अरे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिना रहत उदास. अरे थोड़े थोड़े सब दुखी पर सुखी राम के दास. विठ्ठल अहो माझ्या मीराबाईला लग्न लागली. हरी गुण गावत नाचूंगी, हरी गुण गावत नाचूंगी, हरी गुण गावत नाचूंगी, हरी गुण गावत नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी. हो नाचूंगी 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 नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी. अरे हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी. राम नाम की गठड़ी बांध कर हरि हर संग में लागूंगी. अरे हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी. अहो त्यांनी जीवनामध्ये आनंद घेतला आणि आनंदातच खरं सुख आहे. आपण सुख शोधतो दुसरीकडं पण संतांच्या चरणावरती ते सुख आहे. संतांच्या चरणावरती ते सुख आहे परंतु आपण ते सुख घेत नाही. कारण का? आपण त्या संतांना शरणच जात नाही.
सुख वसे केटाई निबहुबाई किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी. पुढं काय हो, पुढं काय जोरात मला आवाजच येत नाही तुमचा. बजिजो, अरे बजिजो आदि पुरुषी अखंडित. मग आदि पुरुष कोण आहे? माझ्या माऊली मा वैष्णव ज्ञानोबरांनी सांगितलं, आता विश्वात्मके देव येणे वाग यज्ञ तोषावे. बरोबर ना, तोषो निमज द्यावे. अहो त्यांनी पसायदान मागितलं. काय मागितलं? आता विश्वात्मके देवे. विश्वात्मक देवाचं त्यांनी वचन केलं. बरोबर ना. मग आपण ह्या देवाला जातो, त्या देवाला जातो. अहो जा, मी म्हणत नाही त्याच्यामध्ये नाही, त्याच्यामध्ये पण आहे, परंतु तो त्याच्या पुरता नसून विश्वव्यापक आहे. विश्वव्यापक कमळापती, विश्वव्यापक विश्वव्यापक आहे. विश्वव्यापक जर का हरीचं, त्या भगवंताचं, त्या गोविंदाचं, त्या रामाचं, त्या कृष्णाचं जर का भजन करावं जर का असं वाटत असेल तर एकमेव मार्ग म्हणजे सद्गुरु आहे. पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नाही. भगवंता एक नाथ महाराज दान बघतात देवाला की भगवंता मला काय कर, देवा माझे मन तुझ्या चरणावरती माझं मन लागू दे. संसार या व्यसनामधून मला मुक्त कर. त्या नामाचा मला छंद लागू दे. बघा एकदा जर का नामाचा छंद लागला आणि ज्याला तो नामाचा छंद लागत नाही तो व्यर्थ आहे. मग त्याचं काहीच नाही. छंद नाही नामाचा, अरे हा देह काय कामाचा. छंद नाही नामाचा, हा देह काय कामाचा. छंद नाही नामाचा, अरे हा देह काय कामाचा. छंद नाही नामाचा, अरे हा देह काय कामाचा. मग तुमच्याच नामाचा का देवाच्या? माझं नाव साक्षी म्हणून मी नुसतं साक्षी साक्षी म्हणायचं का? उद्धार होईल का माझा? काय मी उद्धार पावेल, होईल का उद्धार? अरे होणार नाही. नुसतं कृष्ण कृष्ण म्हणून, राम राम म्हणून उद्धार होणारा नाही. उद्धार जर का करून घ्यावा जर का असं वाटत असेल, सद्गुरु वाचोनी नाम नये हाता आणि साधन साधिता. कोटी गुणे त्या साधू संतांना शरण जावं लागत. तेच नाथ महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये प्रतिपादन. पायी तीर्थयात्रा, मुखी राम नामा, हाती माझा नेम सिद्धी, हाती माझा नेम सिद्धी. तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नेम देवा सिद्धीने. ते सांगतात हाची माझा नेम सिद्धीने, पण आपण अजून नियम केलंच नाही. आपण आपल्या जीवनामध्ये आलो कशा करिता, आपण करतो काय? आलो कुठून, जायचंय कुठं? आलासी कोठोनिया, जासी कोणा रे गावा. घरदार तुझं नव्हे, अवघी लटकीच माया. अहो कुणी कुणच नाही. हा देह जाणार आहे, प्रत्येकाचा जाणार आहे. राम प्रभूजी आले आणि गेले, कृष्ण परमात्मा आले आणि गेले. बरोबर आहे ना? त्यांना जावं लागलं, मग आपल्याला जावं लागणार नाही का? अहो सगळ्यांना या पृथ्वी तलावरून सगळ्यांना जावं लागतं. कारण माझे संत सांगतात
जीव किती सगळ्यांना या मनुष्य देहामधून जावं लागतं. देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल कारे न उमजसी दगडा. काय सांगितलं त्यांनी? कारे न उमजसी दगडा कैसा हत्ती घोडे वाडा. अरे कोणता वाडा घेऊन बसलायस तू राजा? कोणता वाडा? हा वाडा. अरे या देहातून तर प्रत्येक जण गेले. आज गेला पंजा, आज गेला पंजा गेला, आज गेला पंजा गेला, आज गेला पंजा गेला, बाप बसला गेला. उठा जागा पाठी आले मोठे, उठा उठा जागा पाठी आले मोठे, उठा उठा आले मोठे, आले मोठे. आवाज गेला पंजा गेला बाप मसना गेला. देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. अरे पंढरी वाचून तुझ्या ठाव नाही. आता तरी जागा, आता जागा रे बाई नो जागा. अहो आता जागा रे बाई नो जागा. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावी चरणी ठेवी माता चुकवी व्यथा जन्माची. परंतु आपण काय करतो? उठलं की गुड मॉर्निंग. हा चालू आहे आपलं. उठलं की गुड मॉर्निंग एवढंच आहे आपलं. अरे परंतु माझ्या साधू संतांनी सांगितलं उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावी चरणी ठेवी माता. देव हा भावाचा भुकेला आहे आणि त्याला जर दुष्काळ आहे. भाव का भूका हूं मैं बस. अरे भाव ही एक सार है. भाव से मुझे भजे जो भव से बेड़ा पार है. भाव भी न कुछ भी दे तो वे मैं कभी लेता नहीं. अरे भाव भी न एक फूल भी दे तो वे मुझे स्वीकार है. भाव का भूखा हूं मैं बस. कहीं न लगे को कहीं न लगे सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म बाया. करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसे. काही न लगे एक काही न लगे एक भावाची कारण. आणि तुका मनिया न विठोवाची. तुकाराम महाराज इथं शपथ घेऊन सांगतात की बाबा देव भावाचा आहे. देव भावाचा भुकेला पण आपण त्याला भावच करतो. आपण प्रेमाचं भुकेला, प्रेमाचं भुकेला, प्रेमाचा भुकेला आज दुष्काळ आला. थोर प्रेमाचा भुकेला आज दुष्काळ आज दुष्काळ आला. थोर प्रेमाचं भुकेला, थोर प्रेमाचं भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला आजी दुष्काळ त्याला दुष्काळच आहे माहिती. आपण कसं बाजारात गेलं की भाव करून भाजी घेतो. नाही मला एवढीचीच द्या, सगळं भाव करू नये, बरोबर ना?
देव हा भावाचा आहे. देव हा भावाचा बुकीला त्याला भाव द्या. देव हा भेटल्याशिवाय तुम्हाला राहत नाही. आणि जर नाही भेटला तर तिथून पुढे बोला विठाल विठाल. माई बाबा आता 10 मिनिटासाठी दीपपूजन होईल, म्हणून 10 मिनिटं सगळ्यांनी शांतता राखावी. नाथ महाराज आपल्याला सांगतात की बाबा रे देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोनी दी, नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची ब्रह्म नको देवा, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धीने, नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची ब्रह्म नको देवा, अनेक मागणे नाही नाही देवा, अनेक मागणे नाही नाही देवा, आणि देवा मी काहीच मागत नाही तुला, एका जनार्दनी सेवा दृढते, नामस्मरण घडा संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा. त्याच पांडुरंग पारमात्म्याचं भजन करून सगळ्यांनी टाळी वाजवायची. माय बाप पिठोबा रखुमाई 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 बार खुमाए ओ 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 बार खुमाए रखुमाई हो बार घुमाई हो बार घुमाई हो बार घुमाई बार घुमाई हो 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 बार घुमाई सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा, सद्गुरु सच्चिदानंद अमृती दादा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बालकृष्ण भगवान की जय. बारक देवा माझे मन, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने धी, नामस्मरण घडा संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धीने, नामस्मरण घडा संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा, अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढने, नामस्मरण घडा संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा. विठ्ठला विठ्ठला बघा माईबाप, नाथ महाराज देवाला मागणी मागतात. आजच्या दिवशी नाथ महाराज देवाला मागणी मागतात. माईबाप काल निवृत्ती महाराज
देशमुख यांचं कीर्तन होतं व माझं आज कीर्तन झालं व उद्याच्या दिवशी आपला काला आहे, बरोबर ना? आजचं कीर्तन जागरणाचं होतं आणि आजच्या दिवशी आपण काल जी देवाची भक्ती केली आणि ती आजच्या दिवशी आपल्याला देवाला दान मागायचं होतं की देवा तुझा मला या जीवनामध्ये विसर पडू देऊ नको, आणि जर का विसर पडला विसरिता तया थोर झाली हनी पचतील खानी 84च्या, म्हणून देवाचा त्या परमार्थाचा विषय परमार्थाला कधीच विसरू नका. परमार्थ जर का आपल्याला करायचं असेल तर एकमेव मार्ग म्हणजे सद्गुरू आहे. जर का तुम्हाला वाटत असेल कीर्तन जर तुम्हाला समजलं असेल तर पवित्र अशी गळ्यात तुळशीची माळ घाला, जाणते असे सद्गुरू करून घ्या. मी जाणते का म्हणले म्हणून जाणते गुरु भाजीचे तिने कृत्य कार्य होईजे जैसे मूळ सिंचिन असं जे शाखा पल्लव संतोषती. जाणते अशा सद्गुरूला शरण जा, ते जे नाम तत्व देतील त्या नामाला बजा, आणि त्या नामाला जर का भजलं तर जशी माझ्या अर्जुनाला अवस्था झाली, जशी माझ्या तुकाराम महाराजांना अवस्था झाली, जशी माझ्या नाथ बाबांना अवस्था झाली, तशी अवस्था तुमच्या जीवनामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. हा माझा अनुभव आहे. म्हणून आतापर्यंत इथं मी जे काय बोलले माझ्या सद्गुरू श्रीपाद बाबा, सद्गुरू रामदास बाबा, सद्गुरू अमृती दादा यांच्या या सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने बोलले. मी तर बोलणारी कोणीच नाही, माझ्या मुखातून बोलून घेणारे माझे सद्गुरू दादा आहे. ते होते म्हणून आज मी इथं आहे, ते जर नसते तर आज मी इथं नसते. म्हणून त्यांचे माझ्यावरती खूप उपकार आहेत. लाडकी लेक मी संतांची आणि मजवरी कृपा बहुतांची. तर बघा आज घरकुल सेक्टर 15 खारघर नवी मुंबई विठ्ठल रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्ट खारघर अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, आणि त्या निमित्ताने मला दुसऱ्या दिवशीचं पुष्पक माझ्यासारख्या लेकीच्या वाटेला आलं होतं आणि माझ्या परीने मी अभंगाचा सोडवण्याचा प्रयत्न केला. म्हणून चूक भूल झाली असेल तर मला माफ करा. आणि मला सेवा दिली ते श्री राजेश भालेकर व तसेच त्यांच्या सौभाग्यवती गोदावरीताई भालेकर यांनी, त्यांचे सौभाग्यवती आहेत नाही ना, चुकून झालं माफी असावी, गोदावरीताई असतील, त्यांनी मला सेवा दिली म्हणून मी त्यांची खरंच मनापासून आभारी आहे. तसंच आपले सातकरी असतील मृदुंगमणी हरिभक्त पारायण सौरभ महाराज मांडगे आळंदी यांनी कीर्तनाला खूप सुंदर अशा प्रकारे साथ दिली, म्हणून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कारण नाही बाप सगळं काही आहे, परंतु पक्वाज वादक जर असतील चांगले असतील तर ठीक आहे, आणि नसतील तर काय करायचं कीर्तनकारांनी, घ्यायचं सांभाळून आपलं. परंतु त्यांनी आम्हाला सांभाळून घेतलं म्हणून त्यांच्या मनापासून धन्यवाद. तसेच गायनाचार्य हरिभक्त पारायण शंकर महाराज इंगोले यांनी देखील आम्हाला सांभाळून घेतल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करते. आणि त्यांनी गायनाला खूप सुंदर अशा प्रकारे साथ दिली. तसेच आमचे मोरे महाराज असतील, तसेच हरिभक्त पारायण मित्रनाथ महाराज पाटील असतील, तसेच आमचे हार्मोनियमवाले काका हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज लिगाडे असतील, आणि आमच्या अभिनेत्रीताई गोदावरीताई असतील, यांनी मला सेवा दिली. आणि आज ते माझ्या कीर्तनाला विना घेऊन उभा आहेत. मी माझा आनंद मी तो सांगू शकत नाही. म्हणून ताई तुमचे द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. आणि सगळ्यात मोलाची साथ द्यावी ती तुम्ही दिली महाराज. तुम्ही जर नसते तर मी बाबा मंडपाला सांगितलं असतं का? मग या सातकरी मंडळींना सांगितलं असतं का? तर नाही. आपले चोपदार काका असतील, विनेकरी काका असतील, आपले विनेकरी ताई असतील, आपले टाळकरी वर्ग असतील, माईबाप इथं पांढऱ्या साड्या नाही घालू द्या, परंतु कलरच्या जरी साड्या असल्या तरी उभा आहेत त्या, म्हणून त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. म्हणून त्यांचे द्यावे तेवढे मनापासून धन्यवाद. सगळ्यांनी खूप सुंदर अशा प्रकारे साथ दिली बरं का. मी हा अभंग सोडवण्यामध्ये माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर मला क्षमा करा. कारण बालक बापाच्या ताटे रेगे आणि बापा तिची जेव लागे की संतोषलेली वेगे मुख चिडवी. मी इथं बोलणारे कोणीच नव्हते, आहे ती माझ्या सद्गुरूची कृपा. म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्व संतांच्या चरणी, माझ्या आई वडिलांच्या चरणी समर्पित करते. ज्ञानेश्वरा विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल. उत्तरे करा क्षमा
करा काही विचारला अधिकार ना बोला बामुनी ज्ञानेश्वराला पाय पैकी करा ऐका या ठिकाणी आता